तिथपर्यंत गेलेली आहे आणि त्या प्रकारे जो मुलगा उभा आहे किंवा आपण उभे बरोबर, हा एक प्रकारचा प्लॅटफॉर्म आहे, हा एक प्रकारचा प्लॅटफॉर्म आहे. हा फांजी 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 असं म्हणतात. त्या फांजीवरून संरक्षण ज्यावेळी किल्ल्यावरती युद्ध चालू असतं त्यावेळेला युद्ध करणारे जे लोक आहेत, मगाशी ज्या खालून तुम्हाला मी जंग्या दाखवल्या त्या आता तुम्ही वरून बघता, तुमच्या मागे आहेत, समोर आहेत, सगळीकडे काही जंग्या मोठ्या आहेत. या मोठ्या जंग्या कशा करता येतात, याच्यातून तोफेचं तोंड बाहेर काढायचं आणि खाली मारा करायचा. या ठिकाणी एका जंग्याच्या ठिकाणी 3-3, 4-4 तोफा असतात. कारण तोफेचं तंत्र असं आहे की तोफ एकदा फायर केली की तो गरम होते, तिला लगेच परत तो फायर नाही करता येत. कारण आतमध्ये दारू पेटते आणि प्रचंड उष्णतेने तो गोळा जो लोखंडाचा आहे तो त्या लोखंडी गोळा फेकला जातो, जसं कुकरचा आहे बरोबर ना. प्रेशरनी शिट्टी वर उचलली जाते आणि आवाज येतो. तशी आपली दारू पेटली की तो प्रेशर तयार होतं आणि त्या गोळ्याला बाहेर पडायला फक्त समोरून मार्ग आहे, जे बॅरल आहे तोफेचं त्याच्यामधनं, आणि तो अतिशय वेगाने तोफेचा गोळा बाहेर पडतो. या सगळ्या कामामुळे आपली दारू जी पेटते ती जवळजवळ 2,500-3,000 सेंटीग्रेड पर्यंत गरम ते होतं सगळं. आणि त्याच्यामुळे ती तोफ लगेच आपल्याला टाकता येत नाही, कारण गरम तोफेमध्ये जर का परत दारू भरली आणि जर का ठासली तर एक दारू फुटू शकतो, म्हणजे स्फोट होऊ शकतो, कारण गरम झालेली ऑलरेडी तोफ, किंवा लगेच फायर केला तर आणखी तोफ गरम होऊन तोफेचे तुकडे होऊन तितक्यात लोकांना इजा होते, म्हणजे तोफ फुटू शकते. आणि म्हणून एक तोफ फायर केल्याच्या नंतर ती तोफ बाजूला घ्यायची आणि दुसरी तोफ त्या ठिकाणी ठेवायची. ती झाली की बाजूची, म्हणून ते गाड्या असतात आणि त्या ठिकाणी तिची माणसं सगळी कामाला ठेवलेली असतात. अशा रीतीने त्या तोफा बदलायच्या. गरम झालेल्या तोफांवरती गोंटे म्हणजे पोती असायची पाण्यात भिजवलेली, ती लगेच टाकायची आणि ते थंड कारण लगेच ती फायर करायची. हे सगळं याचे उल्लेख येतात. तोफेचा दारू किंवा बत्ती देण्याची दुसरी एक दांडी असते मोठी, त्याला आकडा असतो. तर अशा सगळ्या जय्यत तयारी इथे असायच्या. तोफेत घालायचे गोळे ते इथे ठेवलेले असायचे. दारूच्या थैल्या, दारू म्हणजे काय पावडर नसायची, त्याच्या थैल्या असतात छोट्या छोट्या, ज्या तोफेच्या आतमध्ये जाऊ शकतील अशा गन पावडरच्या बॅग्स असतात कॅनव्हासच्या. ती अख्खी बॅग टाकून ठासणीने घट्ट बसवायची, काथ्या टाकायचा, वाकू नका, लक्ष ठेवा मुलांवरती, आणि तो तोफेचा गोळा घट्ट बसवायचा आणि त्याच्यावर पुन्हा काथ्या टाकून ते सील बंद करायचं, जेणेकरून दारू पेटली की आतमध्ये प्रेशर तयार होईल आणि ते मोठ्या प्रेशरने बाहेर निघेल. 3 ते 4 किलोमीटर पर्यंत गोळा हा जाऊ शकतो सरळ रेषेत. उंचावरची तोफ तर खाली जेवढं सैन्य त्याच्यावर जाऊन आदळणार तोफेचा गोळा. तर अशा तोफा टाकण्याकरता या जंग्या आहेत, म्हणून ती खिडकी मोठी आहे. छोट्या ज्या दिसत आहेत आपल्याला त्या छोट्या जंग्या आहेत, त्या मगाशी सांगितलं तसेल बंदुकी, धनुष्यबाण यांनी फायर करता यावं म्हणून त्यांच्या अँगल वेगवेगळे. तुम्ही जर बघितलं तुम्हाला ते लक्षात येईल. आत्ता जिथे उभे असाल तिथे जी तुमच्या मागे जंगी असेल त्या जंगीतनं तुम्हाला बघा खालचा रस्ता स्पष्ट दिसेल. सगळी माणसं तुमच्या नजरेच्या टप्प्यात येतील, म्हणजे तुमच्या शस्त्राच्या टप्प्यामध्ये येतात, म्हणजे तुम्हाला नेम धरण्याची गरज नाही. अशा सगळ्या जंग्याच्या ठिकाणी एका वेळी जर मारा झाला तर खालच्या सैन्याचं काय होत असेल याचा तुम्ही थोडासा विचार करू शकता. तर युद्ध चालू असताना जो दारुगोळा पुरवठा करायला लागतो, धनुष्यबाणाचं जे तीरकाम ठेवलेले लोक असतात, तीरंदाज त्यांना म्हणतात, त्यांना बाण सुद्धा द्यावे लागतात. एक बाण सोडल्यानंतर लगेच दुसरा, लगेच तिसरा, बरोबर की नाही. तर बाणांचा साठा लागतो. तर असे साठा असलेले ज्याला आपण भाता म्हणतो, तर त्याला शिवकाळामध्ये फारसी शब्द आहे, त्याला होका म्हणतात. एका होक्यामध्ये 50 बाण असतात, म्हणजे असे होके पुरवायचे असतात तिथल्या बाण देणाऱ्या. एक धनुष्यवाला त्याने धनुष्य सोडलं का लगेच दुसरा येतो तोच, म्हणजे ह्याचं कंटिन्युटी ठेवावी लागते. 10 जणांचं 9 जणांचं पथक असतं. एकाने बाण सोडलं की तो, कारण बाण घ्यायला धनुष्याला लावायला वेळ जातो, तोपर्यंत शत्रूला वेळ मिळतो आणि म्हणून लगेच दुसरा येतो, त्या ठिकाणी तोच बाण मारतो. हे त्यांचं सायकल चालू असते. बाण संपतात, दारुगोळा संपतो, बंदुकीच्या गोळ्या संपतात आणि म्हणून ठासलेल्या बंदुकी त्यांना पुरवायला तिथे माणसं असतात. तर ह्या सगळ्या धावपळी करता जागा पाहिजे आणि म्हणून ही फांजी मोठी केलेली आहे. इकडून लोक दारूच्या बॅग्स गोळे घेऊन इकडून धावत असतात, जोरात ते रिकामे लगे पळत येत असतात आणि त्यांना पुरव. असं हे युद्धाच्या वेळेला इतकं फास्ट काम चालतं, आपण विचार करू शकत नाही. कारण डोळ्याचं पातळ लवाच्या आतमध्ये शत्रूचा मारा होत असतो आणि शत्रू सुद्धा शिड्या लावून आणि अन्य काही गोष्टी करून किल्ल्याच्या आतमध्ये येण्याचा प्रयत्न करत असतो. तर त्यामुळे ही फांजी अतिशय महत्वाची. आपण याच्यावर नुसतं फिरतो, फोटो काढतो, पण तुम्ही थोडंसं डोळे बंद करा किंवा थोडं मनामध्ये विचार करा की इथे युद्ध चालू आहे. इथे धनुष्यबाण बंदुकी घेऊन उभे आहेत, आवाज होतोय, खाली शत्रू सैन्य आहे, त्यांचे आवाज होत आहेत आणि प्रचंड सगळ्यांना खूप टेन्शन आहे त्या दारूचं याचं युद्धाचं. आणि इकडे लोक दारूगोळा घेऊन धावतायत. वर सेनापती सगळं लक्ष ठेवून आहे आणि तो वेगवेगळ्या इशारे करतोय किंवा तो त्याची डिसिजन घेतोय आणि कोणत्या फौजेने काय करायचं, शत्रूचं सैन्य किती आलं, हेर आहेत ते माहिती देत आहेत, निरीक्षण. हे असं सगळे लोक जेव्हा किल्ल्यावरती राबत असतात तेव्हा ते युद्ध चालतं, जिंकता येतं. हा एवढा मोठा यंत्रणेचा भाग आहे की आपण
मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं तर ते करतायत आणि आपल्याला ऐतिहासिक कागदपत्रांमधनं हे सगळं लक्षात येतं. आणि हे असं होत नाही की आपण 10-12 जण गेलोय, चला तुम्ही धनुष्य घेतलं तुम्ही घेतलं, असं नाही. धनुष्य तीरंदाजवाले वेगळे असतात, बरखंदाज बंदूक चालवणारे वेगळे असतात, त्यांना पुरवठा करणारे वेगळे असतात. हे सगळं तुकडींमध्ये कामं आधीच नेमून दिलेली असतात आणि त्यांची कामं चोख तेवढंच काम फक्त त्यांनी करायचं असतं. त्यांनी काही बघायचंच नसतं दुसऱ्या गोष्टी, प्रत्येकाला काम नेमून दिलं. हे खूप शिस्तीने चालायचं आणि शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये या शिस्तीला खूप महत्त्व होतं. ती शिस्त काय होती आपण थोडंसं पुढे झालं. तर हे फांजी चर्या जंग्या खालूनही दाखवलं, वरूनही दाखवलं. आता आपण तिथे जाऊ. तर इथून आतमध्ये गेल्यानंतर एका साईडला रस्ता खाली जातो आणि एका साईडला रस्ता गडात. तर हा शत्रू सैन्याला फसवण्याकरता आहे. तर इथून जर असं सरळ गेलं तुम्हाला तिथे दिसेल, आपण जाऊ थोडंसं, तिथे काही लांब नाही, अगदी जवळ. तर अर्ध सैन्य तिकडे घुसतं, पण तिकडे घुसल्याच्या नंतर काय माहितीये, असं मैदान आहे छोटंसं आणि त्या मैदानात सगळे जमा होतात आणि वरती तर कोणाला जातात नाही कारण असे कडे आहेत आणि त्याच्यामुळे कोंडीत सापडलं ते शत्रू सैन्य दरवाजा फोडून बाहेर आलेलं. म्हणजे हे खरं दूरच्या गोष्टी आहेत, पण आलं तरी काय होतं बघा. मग ते सगळं आलेलं संख्येनं सैन्य त्याला सगळ्या बाजूने वरून मारा केला जातो. आता वरून मारा करणं सोपं आहे की खालून, त्याच्यामुळे हा विषय एक राहतो की अशा वेळी ते कोंडीत सापडतात. किल्ल्याच्या आत येऊनही तुम्हाला काही म्हणजे सुचत नाही काही गोष्टी आणि म्हणून हे किल्ले जिंकणं किती अवघड आहे याचा तुम्ही विचार केला. हे शास्त्र महाराजांनी आणलेलं आहे ह्या पद्धतीचं. हे जे दिसतंय सगळं चक्रव्यूह, हे चक्रव्यूह शिवकाळातच पाहायला मिळतं, नाहीतर दुसरे तटापुरुषांचे किल्ले पाहायला मिळतात जमिनीवरचे. एवढ्याच्या व्यतिरिक्त म्हणजे काही सोयी असतात पण इथे अवघडच करून ठेवलं. बिना शस्त्राचा हा माणूस लढू शकतो. म्हणून आर्य चाणक्याने अर्थशास्त्रामध्ये म्हटलंय की एक किल्ला मध्ये माणूस जर एक माणूस असेल एका किल्ल्यामध्ये तर तो 100 माणसांबरोबर लढू शकतो आणि जर का 100 माणसं असतील तर 10,000 माणसांबरोबर लढू शकतो. हे चाणक्याचं सूत्र आहे. म्हणजे चाणक्य 2000 वर्षापूर्वी होऊन गेलं, त्यांनी सांगितलेलं सूत्र आहे. आता हे सूत्र शिवाजी महाराजांनी तंतोतंत जाणलंय. मग शिवाजी महाराजांना चाणक्य माहिती होते की नाही हा प्रश्न पडेल. तर त्यांना चाणक्य माहिती होता आणि युद्धशास्त्राचा त्यांचा अभ्यास झालेला होता. याला पुरावा आहे शिवभारत नावाचं एक शिवकालीन एक महत्त्वाचे डॉक्युमेंट असलेलं म्हणजे एक ग्रंथ आहे. तर याला इतिहासाचं महत्त्वाचं साधन मानलं जातं. कवींद्र परमानंद यांनी ते लिहिलेलं आहे आणि शिवाजी महाराजांच्याच आज्ञेने लिहिलेलं आहे. शिवाजी महाराजांचं चरित्र शिवाजी महाराजांच्याच आज्ञेने लिहिलेलं आहे. संस्कृतमध्ये आहे, त्याच्या पोथ्या उपलब्ध आहेत, ओरिजिनल सुद्धा आणि त्याची पुस्तकं सुद्धा मिळतात, अवश्य घेऊन वाचा. त्याच्यामध्ये शिवाजी महाराज लहान असताना काय काय शिक्षण दिलं हे त्यांनी जवळजवळ 17 श्लोकांमध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये धनुर्विद्या ते शिकलेले आहेत. धनुर्वेदाचं त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. शस्त्रास्त्र आणि युद्धविद्या धनुर्वेदात सांगितलेली आहे आणि धनुर्वेद यजुर्वेदाचा उपवेद आहे. म्हणजे पुन्हा वेदांपर्यंत मागे गेले. म्हणजे वेदांच्या काळातच युद्ध आणि शस्त्र याच्याविषयी इत्थंभूत सांगितलेले आहे. नंतर खूप सारे ग्रंथ आहेत, सगळ्यांची नाव घ्यायला वेळ जाईल, पण ते खूप सारे ग्रंथ आहेत. त्याच्यामध्ये शस्त्र चालवणं, युद्धनीती, शुक्रनीतीमध्ये सुद्धा ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. हे सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर ते खूप महत्त्वाचं आहे. ते किल्ल्याचं महत्त्व वेदाच्या काळात सांगितलं गेलं आणि महाराजांच्या काळामध्ये महाराजांनी पण जे काही किल्ल्यांचं महत्त्व म्हटलं ते रामचंद्रपंत आम्हाला त्यांनी आज्ञापत्र ग्रंथामध्ये दिलं. ते आपण पुढे बघूया. तर जो फसवा मार्ग आहे तिकडे घेऊन जायचा अर्ध्या लोकांना आणि ना धड किल्ल्याच्या बाहेर जात आहेत ना धड किल्ल्याच्या वर जात आहेत. म्हणजे फक्त मरण्याकरता जातात तिकडचे लोक. तर ते आणि जे वरती जातात ते मात्र थोडेसे खऱ्या मार्गाला लागतात म्हणजे वर जाण्याच्या, पण तोही मार्ग काय त्यांचा सोपा नसतो. तर आपण तो फसवा मार्ग आहे तिकडे बघून आपण वर जाऊ. इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट, खरं तर सगळ्यात महत्वाच्या गोष्टी मी सांगतोय तुम्हाला की काय तुम्ही सगळ्यात महत्वाच्या, पण काय करू सगळ्याच महत्वाच्या गोष्टी, कारण आम्हाला ह्या शिवकालीन किल्ल्यांच्या व्यतिरिक्त कुठेही बघायला मिळत नाहीत. मगाशी जे सांगितलं तुम्हाला की उत्तर भारतामध्ये दिल्लीला, राजस्थानला काय म्हणाल तिकडे किल्ले आहेत, खूप सुंदर आहेत, कमानी आहेत, सुंदर सुंदर दगडांचे आहेत, नक्षीकाम आहे, सगळे त्या ठिकाणी. आणि त्यावेळेचं ऐश्वर्य आपल्याला दिसून येतं किती श्रीमंत होते आणि त्यांचं काय कसा ताकझाक असेल हे आपल्याला आताच्या किल्ल्यांवर. आणि आजही ती घराणी शिल्लक आहेत मुख्य म्हणजे, आणि त्यांच्या मालकीची आहेत. त्या ठिकाणी ते हॉटेल्स चालवतात वगैरे सगळं करतात. त्याच्यातून चांगला रिव्हेन्यू त्यांना करोडो रुपयांचा मिळतो. तिकडचं पर्यटन आपल्याला हे तिकडे त्या दिशेने घेऊन जायचं. पण त्यांच्यासारख्या आपल्याकडे काही डिझाईन आणि सुंदर नक्षीकाम असलेले किल्ले नाही, तर आपल्याकडे पडलेले झडलेले आणि असे. कारण हे मगाशी सांगितलं आसमानी आणि सुलतानी संकटांना तोंड दिलेलं आहे, छातीचा पोट कडून किल्ले लढलेले आहेत आणि म्हणून यांनी तोफा बंदुकांचे मारे खाल्लेले आहेत आणि निसर्गाचे सुद्धा सहन केले तरी सुद्धा ते उभे आहेत. हे या किल्ल्यांचं अतिशय महत्वाची गोष्ट आहे. याच्यामध्ये मला जे तुम्हाला सांगायचं आहे इथलं काय महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात आपल्याला महत्वाची गोष्ट आहे जेवण. आणि जेवण झाल्यानंतर सकाळी त्याशिवाय आपण राहू शकत नाही. आजही आपण हेरिटेज वॉकला जाताना काही लोक सरांना विचारणार काय तिकडे राहण्याची आणि सकाळी प्रातर्विधीची काय आहे ना व्यवस्थित सोय, कारण तो महत्वाचा विषय. याचा विचार ह्या उत्तरेतल्या किल्ल्यांवर जा, कुठल्याही किल्ल्यांवर आणि मला फोन करून सांगा सर इथे आहे.
तर तिथले जे राजे सरदार आणि मोठे मंडळी होते सगळे जे त्या किल्ल्यात राहायचे, कारण त्यांच्या महालाचं संरक्षण होतं, ते प्रजेचं काही तिथे घेणं मानवता हा विचार केलेला नव्हता. तर ते जे प्रातर्विधीला बसायचे, कारण त्यांना काही चुकत नाही, राजा असला म्हणून सुद्धा त्याला नैसर्गिक क्रिया सगळ्या आहेत, गरीब सामान्यपासून सगळ्यांना आहेत, सगळ्या धर्माच्या लोकांना त्याची आहेत. तर त्याच्यामुळे त्याच्याकरता काय व्यवस्था असेल तर ते लोक ऐकायला घाण वाटेल पण सत्य आहे ते सांगणं गरजेचं आहे. तर ते टोपल्यां त्यांचे स्तंभ असायचे आणि ते बसायचे आणि त्या टोपल्यांमध्ये बसायचे आणि मग जे सगळ्यात जे लोक असायचे कैदेतले किंवा ज्यांना शिक्षा असायच्या वगैरे, तर त्यांना ते त्या टोपल्या ही घाण सगळी डोक्यावर नेऊन ती कुठेतरी बाहेर टाकून द्यायची, असं ही व्यवस्था होते. मला सांगा, हे मानवतेला धरून, स्वच्छतेला धरून आणि किती वाईट ही चालरीत आहे. कुठल्याही किल्ल्यांवर तुम्हाला टॉयलेट मिळणार नाहीत या सगळ्या उत्तरेतल्या ताकझाक असलेल्या किल्ल्यांवरती, पण शिवकालीन किल्ल्यांवरती मात्र या गोष्टीची चोख व्यवस्था केलेली. इथे तुम्हाला शौचालय पाहायला मिळतील, ही शिवकालीन आहेत, या किल्ल्याच्या बांधकामातली आहेत, की त्या ठिकाणी ते गेल्याच्या नंतर तुम्हाला ते प्रातर्विधी करता येतात आणि ती घाण सुद्धा किल्ल्याच्या बाहेर निघून जाते. आणि रायगडसारख्या किल्ल्यावर आपण रायगडला जाणार आहोत, तिथे मी प्रत्यक्ष दाखवेन, तर त्या करता याच्यामध्ये गॅस घराणीला वास तयार होतो. म्हणून आपल्याकडे बिल्डिंग्सना, बंगल्यांना, घरांना वेंट पाईप असतो, गॅस जायला असतो की नाही सगळ्यांना, तसे वेंट पाईप किल्ल्याच्या तटबंदीच्या आत कोरलेले आहेत. रायगडावरती रायगड महाराजांनी बांधला, हिरोजी इंदुरकरांनी त्याचं बांधकाम केलेलं आहे. म्हणजे बघा, आरोग्याचं, माणुसकीचं, मानवतेचं, सगळ्याचं किती नीट विचार केलेला आहे सगळ्या गोष्टीचा. त्यामुळे या किल्ल्यावर ही महत्वाची गोष्ट की ते तुम्हाला सगळ्या किल्ल्यांवर, इथे विसापूर गडावर पण आहे, तर ते शौचालय त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल, कारण तिकडे शत्रूला फसवून न्यायचं आहे. त्याच्यामुळे तिकडे किल्ल्याचं काही टेन्शनचं काम नाही. सो प्रातर्विधी करता इथल्या लोकांना तिथे जातं, ती व्यवस्था इथे केलेली आहे, तर ते अवश्य बघा तिथे. हां, तर आपण तिथे जाऊया. तर दोन गोष्टी तिथे बघायच्यात आणि मग आपण डायरेक्ट वरच्या दरवाजा वेळ वगैरे ही चिन्ह बघायला मिळतात. इथे ही कमळाची फुलं, कारण याचा डागडुजी पेशवेकाळामध्ये नाना फडणवीसांनी केली, कारण निजामाचा जो पुण्यावर हल्ला झाला होता नंतरच्या काळामध्ये, पेशवेकाळामध्ये, तर त्यावेळी स्वराज्याचा सगळा कारभार पुण्यातून चालवतो शनिवार म्हणून, आणि म्हणून नाना फडणवीस हा खजिन्याचा प्रमुख आहे. त्या खजिन्याचा म्हणजे फडणीस आहे त्याच्याकडे. त्याच्यामुळे तिथला जो 20 लाखाचा खजिना होता त्याचा स्वतःचा वैयक्तिक नाना फडणवीसाचा आणि काही सरकारी, तो सगळा खजिना या किल्ल्यात हलवला होता, कारण निजामाकडून ते लुटलं जाऊ नये म्हणून, कारण त्याला धोक्याचंच झालेलं होतं. तर तो इथे सुरक्षित आणून ठेवला होता आणि नाना फडणवीसांची एक बायको बराच काळ इथे होती. मग इंग्रजांच्या काळामध्ये तिला मध्यस्थी करून मग ती हा किल्ला सोडून खाली गेली. तर म्हणजे एवढा काळ नाना फडणवीसाची सगळी संपत्ती, वैयक्तिक आणि सरकारी सुद्धा, आणि त्याचं कुटुंब त्या किल्ल्यावर काही काळ राहिलं होतं. त्याचा इथे वाडा सुद्धा बांधलेला होता आणि त्याच्यावर काही काळ तो राहिला, बरेच वर्ष राहिला होता. त्यामुळे लोहगडाचं ते एक महत्व आहे. दुसरं महत्वाचं लोहगडाचं की सुरतेची, मगाशी सांगितलं तुम्हाला, सुरतेवर जो छापा घातला शिवाजी महाराजांनी, त्याचं कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण लूट म्हणतो, पण ती खरं लूट नाहीये. लूट हा शब्द तसा चुकीचा आहे. म्हणजे लूट या गोष्टीचा आपण आजकाल जो अर्थ घेतो, लूट म्हणजे काहीतरी कोणातरी लुबाडलं वगैरे असा तो अर्थ नाही. पूर्वी लूट औरंगजेब, मुघल पण करत होते, श्रीमंत, जगातले श्रीमंत 5 ज्यांचा GDP 60% असे लोक सुद्धा लूट करत होते. आणि लूट हा एक राजभाग असतो, म्हणजे राज्याचा खजिना भरण्याचा तो एक आहे. तो सगळ्यांनी आरे चाणक्यापासून, सगळ्यांनी शिकवण्यापासून सगळ्यांनी सांगितलेलं आहे की राज्याने दुसऱ्या शत्रू राज्यावर आक्रमण करून तिथून लूट आणायची, बरोबर. म्हणून आपण दसऱ्याला सोनं लुटतो, तर ते लुटणं काय असतं, आपण चांगलं शुभ मानतो ना. तर ही सुरतेची लूट तशा अर्थाने घ्यायला पाहिजे. म्हणून प्रत्यक्ष सुरतेवर छापा घातलाय. त्याचं कारण असं आहे की आपल्याला माहिती आहे, शाहिस्ते खान पुण्यात 3 वर्ष येऊन इथे बसला होता आणि 3 वर्षामध्ये पुण्याच्या सगळ्या परिसर त्याने बेचिडा करून टाकला होता. उद्योगधंदे, शेतीवाडी सगळं बंद पाडलं होतं आणि त्याच्यामुळे स्वराज्याचा 3 वर्षाचा महसूल बुडाला होता आणि नासधूस झाली होती ती वेगळी. त्यामुळे हे करोडो रुपयांचं नुकसान होतं. ही नुकसान भरपाई जे आले, ज्यांनी ही कर्म केली त्यांच्याकडनंच वसूल करणं, आणि म्हणून ही 3 वर्षाची स्वराज्याची झालेली नुकसान भरपाई भरून काढण्याकरता महाराजांनी सुरतेवर छापा घातला, स्वारी केली आणि ती सुरतेकडनं आमची सगळी 3 वर्षाची वसुली महसुलाची आणि आमची झालेली नासधूस, जे पुन्हा किल्ले आणि लोकांची घरं दारं सगळं बांधावं लागलं, लोकांचं त्याला सगळ्या सरकारकडून पैसा पुरवावा लागला, तर त्याची सगळी वसुली या सुरतेच्या छापातून महाराजांनी केलेली. त्यामुळे सुरतेचा छापा त्याचं मुख्य कारण हे की माझ्या राज्याची जी काही नुकसान भरपाई केलेली आहे ती भरून काढण्याकरता शिवाजी महाराजांनी सुरत आणि नंतर दुसऱ्यांदा परत सुरतेवर छापा घातलेला आहे. त्याचं कारण तर खूप गमतीशीर आहे, कारण सिंधुदुर्ग किल्ला आपण जो म्हणतो, त्या सिंधुदुर्ग किल्ल्याला आपल्याला माहिती आहे की तिथे शिष्या म्हणजे वितळून शिष्य त्याचा पाया घातला, त्याच्यात दगड बसवले
याच्याकरता प्रचंड खर्च झालेला होता. तो खर्च या बांधकामातून त्याच्यातून महाराजांनी केलेला आहे आणि काही अन्य किल्ल्यांचं बांधकाम करण्याकरता ते पैसे वापरलेले आहेत. तर अशा वेळी अशा प्रकारचे छापे घालून शत्रू सैन्यामध्ये त्या लुटीचा उपयोग करण्याचा शिरस्ता सगळीकडे होता आणि महाराजांनी सुद्धा ते काय वेगळं काय केलेलं नाहीये. त्याच्यामुळे त्याच पद्धतीने केलं आणि ते योग्य आहे त्या काळाला. आणि अशा रीतीने या किल्ल्याचं महत्व आहे की जी सुरतेहून जी काही खजिना घेऊन आले सगळा, तो जवळजवळ करोड रुपयाचा खजिना आहे आणि ते कोणाकोणाला लुटलं, कोणालाही लुटलं नाही महाराजांनी. जे मुघल काही हे होतं म्हणजे तिथले व्यापारी होते आणि त्यांचे काही सरदार वगैरे जे खजिने होते त्यांचे, हे सगळ्याची इत्तमभूत माहिती आपले जे राज्याचे गुप्तहेर आहेत, सांगा ना, बहिर्जी नाही, तर त्यांनी सगळ्याची इत्तेभूत माहिती आणली होती. वीरजी होरा सगळ्यात श्रीमंत म्हणजे त्याच्याकडे किती पिंप भरून सोनं, किती पिंप भरून मोती, किती पिंप भरून माणिक, पाचू, हे सगळं पिंप भरून त्याच्याकडे होते ठेव, जसं धान्य भरतो आपण कणग्या, अशा ते ठेवून त्याची इत्तेभूत माहिती आणली होती. आणि त्यांनी सांगितलं की सुरत जर आपण छापा मारला तर प्रचंड पैसा मिळेल आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्या स्वराज्याकरता त्या वापरता येतील. आणि म्हणून त्याच्यातून ते सगळं योजना करून त्या सुरत छापा करून सुरत लुटली. आणि सुरतेवरून जो काही प्रचंड सैन्याने जो खजिना आणला, तो खजिना, कारण त्याच वेळी एक दुर्दैवी घटना घडली होती की याच वेळेला शहाजीराजे तिकडे जिंजीच्या बाजूला शिकार करायला गेले असताना घोड्यावरून पडून त्याचा त्या जागेमध्ये एक ऍक्सिडेंट झाला आणि म्हणजे डुकराची शिकार करायला गेलेले असताना खाली झाडाच्या मुळामध्ये घोड्याचा पाय अडकून घोडा उलटा पडला आणि त्यात शहाजीराजे दगावले. आणि ती बातमी जस्ट आली इकडे या ठिकाणी आणि सगळी घाईघाई उडवली. महाराज इकडनं थेट राजगडाला गेले आणि मागे राहिलेल्या सगळ्या सैन्याने तो खजिना या गडावर, इथे लक्ष्मीकोठी आपण बघणार आहोत, त्या ठिकाणी हा खजिना ठेवला होता. त्याच्यामुळे दोनदा या गडाने स्वराज्याचा खजिना सांभाळलेला आहे. म्हणून या गडाला खूप महत्व आहे. एक सुरतेची जी लूट केली तो खजिना स्वराज्याचा, आणि दुसरा नाना फडणवीसांच्या वेळेला 20 लाखाचा जो काही शनिवारला तो होता आणि तर त्याचंही रक्षण या ठिकाणी या गडाने केलेलं आहे. त्याच्यामुळे या गडाला अनन्यसाधारण महत्व आहे. आणि ती जी लक्ष्मीकोठी गुहा आहे ही खरी या किल्ल्याचं प्राचीनत्व आहे. ही गुहा सुमारे 2 ते 2,500 वर्ष जुनी आहे. त्याच्या बाहेर आणखी काही 2 गुहा आहेत. मग अशी सांगितलं जैन शिलालेख मिळालेले त्या ठिकाणी, ते अजून नीट वाचले नाहीत पण त्या ठिकाणी ते मिळालेले. त्या गुफा छोट्याशा बघायला मिळते. त्याच्या समोरच्या बाजूला पाण्याची टाकी आहे. याच्या या बाजूला एक शंकराचं जुनं मंदिर आहे जे आता थोडंसं बांधलंय. आणि पाण्याच्या टाक्यामध्ये एक पुष्करणी बांधलेली शंकराच्या मंदिराकरता, छान बांधून काढलेले पेशवे काळामध्ये. मागच्या साईडला आपण तिकडे जाऊ सावकाशीने, पण मी इथे का सांगतोय सावली आहे म्हणून वर होऊ नये, तर वर थांबता येणार नाही. इथे फक्त मी सांगितलेल्या गोष्टी बघा, आपण तिकडे फेरी मारून येऊ. आणि सगळ्यात शेवटी आपण लक्ष्मीकोठीमध्ये जाणार आहोत. लक्ष्मीकोठीमध्ये मी थोडीशी माहिती देऊन आपण थांबणार आहोत थोडक्यामध्ये, कारण भूक सगळ्यांना लागली असेल आणि थोडी जरा त्या कोठीमध्ये AC वगैरे लावलेले आहेत. सो एक छान AC मध्ये बसल्यानंतर एक चांगलं सुख मिळेल सगळ्यांना आणि ते थोडा विश्रांती घेऊ आणि सगळं झाल्याच्या नंतर आपण तिथे समाप्त करू. तर तिथे आपण आपल्या कार्यक्रमाची सांगेल अशी धान्य, अंड्याचं बलक आहे, काही झाडाचे एक प्रकारचे डिंक आहे, त्या सगळ्याचं मिश्रण करून ते सगळं घोटलं जातं या जात्याखाली. आणि ते घोटलेलं मिश्रण कढयामध्ये उकळवतात आणि उकळलेलं मिश्रण आत लगेच आणून टाकायचं. ते कॉन्क्रीट 400, 500, 1000 वर्ष टिकतं. हे असं कॉन्क्रीट तेव्हा बनवायची रीत होती. तर ते चुना बनवण्याकरता जे जातं असायचं, ते जातं म्हणजे हे, तर ते जात्याला बघा की मध्ये एक होल आहे. तर असं एक रिंगण असतं, आहे का काय, किंवा असं रिंगण असतं आणि इथे मळसूत्र असतं मध्ये. याला एक लाकडी खांब असतो लावलेला आणि हे जे जातं आहे ते असं तुम्हाला दिसतंय तसंच उभं असतं. या लाकडी खांबामध्ये दुसरं एक म्हणजे एक यंत्र आहे, त्याच्यामध्ये एक आडवा लाकडी दांडा असतो, मोठा वासा, तो त्याच्यामध्ये घालून इथे बांधलेला असतो. आणि इथे बैल असतो, तो बैल गोल गोल फिरतो. तर त्या दांड्यामुळे ते जातं असं गोल त्या रिंगणात फिरत राहतं. तशा घाणीच आहे म्हणून त्याला घाणीच म्हणतात. तर त्या ठिकाणी जे शिंपले टाकलेले आहेत सगळे, ते सगळे चुरून त्याचं पीठ होतं आणि त्याच्यात ते पदार्थ घोटले जातात. तर ते बनवण्याची ते चुन्याची घाणी म्हणतात. तर तो ती आहे. अशा बऱ्याच किल्ल्यांवर मिळत. पण तुम्ही गोवाकडच्या किल्ल्यांवर गेला तर याच चुन्याच्या घाण्या माझ्या उंचीच्या बघायला मिळतात एवढ्या. पण त्याला कसं असतं, त्याला मध्ये दांडा असतो बैलगाडीच्या चाकासारखा आणि दोन्ही साईडनी चाकं असतात. चाका अशी गोल 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 फिरवतात. पण त्या चुन्याच्या घाणी नाही आहे. त्या गन पावडर बनवण्याच्या त्या जाती आहेत तिथल्या ज्या घाणी आहेत, म्हणजे कोळसा जो आहे तो आणि गंधक त्याचं मिश्रण करून टोपीतली दारू बनवली. कारण पोर्तुगीज तिकडे होते आणि पोर्तुगीजांचं ते होतं. तर ते सगळे दगडी चाकं आणि ते घाणी आजही गोव्यात तुम्ही गेला तर काही ठिकाणी आपल्याला त्या पाहायला मिळेल. त्या दोघांमध्ये असा फरक आहे, म्हणजे ह्या घाणी आहेत. तर ते काही वेळेला लक्षात येते म्हणून मुद्दामून मी तुम्हाला सांगितलं. तर अशा बऱ्याच किल्ल्यांवरती चुन्याच्या घाणी आपल्याला पाहायला मिळतात.
तर ते कॉन्क्रीट तयार करण्याचं हे गड जेव्हा बांधला तर त्यावेळेची ती घाणी कशी आहे, कारण काम झाल्यानंतर ते कुठे घेऊन जाणार एवढं जड, तिथेच ठेवलंय. पुढे काय दुरुस्तीच्या वेळेला पुन्हा त्याला काम करतात. आता अर्ध्या लोकांनी इकडे जाऊन नाही लागतं इकडे, तर ते आता तिकडे जावा, एका लाईनीत जावा हां, आणि तुम्ही ते बघा ती तटबंदी वरून कशी दिसते ती टॉर्च नाही तर तुम्हाला तिकडे तळ दिसतं. त्यामुळे हे पाणी कधीच संपत नाही. हे पावसात पाणी पडून या मातीत आणि या गवता आणि या झाडांच्या मुळात ते जिजून म्हणजे पाणी जाऊन या दगडांमधून झिरपून फिल्टर झालेलं मिनरल वॉटर आहे. याच्यात वर्षभर ना शेवाळ ना काही किडे मुंग्या काही होत नाहीत. म्हणजे आम्ही तर हेच पाणी प्यायलेलं आहे, त्याच्यामुळे पाणी खरंच आहे. आणि या पाण्याचं एक वैशिष्ट्य आहे, हे डॉक्युमेंटेड आहे. मुंबईतला एक पारशी होता, तो मरेपर्यंत याच लोहगडावरचं पाणी, तो ह्या कुंडातलं पाणी प्यायला. तर त्यांनी माणसं लावली होती, रोज माणसं यायची आणि ही गॅलन भरून पाणी मुंबईला घेऊन जायची. हे डॉक्युमेंटेड आहे. ते हे पाणी लोहगडचं, कारण ते पाणी खूप चांगलं, म्हणजे खरंच चव खूप चांगली आहे त्याची. आणि जसं सिंहगडचं देवटाक्याचं पाणी असं बऱ्याच किल्ल्यावर होतं, आणि हे भूगर्भातून आलेलं किंवा झिरपून गेलेलं पाणी आहे. त्याच्यामुळे झाडाच्या मुळांमधलं काही औषधी गुणधर्म, मातीतलं खनिज, दगडातलं खनिज, हे सगळं घेऊन पाणी झिरपून आत फिल्टर होऊन गेलेलं पाणी, म्हणजे ॲक्च्युली मिनरल वॉटर आहे नैसर्गिक. त्याच्यामुळे ते पोषकता आहे, त्याची चवही सुंदर आहे. आणि सदान कदा हे थंड असतं. उन्हाळ्यामध्ये अजून थोडं फार फार तर इथं दिसत नाही, थोडं त्या बाजूला असतं पाणी. तर तिथे पाणी तुम्हाला दिसतं ना, तिथून आतमध्ये असं पूर्ण तलाव खोल आहे. हा अख्खा तलाव आहे भूमिगत. तर अशी टाकी बऱ्याच किल्ल्यांवर असतात. या किल्ल्यावर तर आहे, तशी बऱ्याच किल्ल्यांवर आहे. ही नॅचरल टाकी आहे का बांधलेली टाकी? नाही, ही खोदलेली टाकी. आणि ही शिवकाला पूर्वीची, ही कदाचित 2000-3000 वर्ष शिलार काळातली किंवा त्याच्या आधी. कारण ह्या गडांवरती पाणी कुठून येणार एवढ्या उंचावरती? सगळीकडे सिंहगड किंवा अजून रायगड किंवा अजून काही किल्ल्यांवर जिवंत झाले सगळीकडे नसतात, किंवा त्या धरणात तितकं पाणी पण नसतं. गडावर त्यावेळी ते पाणी वर्षभर पुरायला पाऊस काय 4 महिनेच पडतो ना, त्यामुळे ते पाणी कुठे साठवणार. अशा प्रकारे उघडी टाकी असतं तशी. पण ही टाकी त्या काळात उघडी नव्हती, तर त्या टाक्यांना बाजूने खांब असायचे आणि ती छप्परनी बंद केली असायची. आणि तिथे संरक्षित त्या पाण्याचं रेशनिंग असायचं. उगाच कोणी आला काय पण बुडवलं, पाहिजे तेवढं घेतलं आणि गेलं असं नाही. त्याचं सगळं, कारण हे सगळं सरकारी ही जागा असायची, इथे सगळी सरकारी कारभार चालायचा आणि त्या सगळ्यांना तशा पद्धतीने पुरवठा केला जायचा. पाण्याचं रेशन असायचं, अशा रीतीने पाणी वापरायचं गडाचं. कारण पाणी संपलं, उद्या शत्रू आला तर पाण्याशिवाय तुम्हाला गड सोडून द्यायला लागेल. मग पैसे, धान्य, शस्त्र, माणसं असून काही उपयोग नाही. पाणी नाही, अन्न नाही, संपला विषय. म्हणून त्याची साठवणूक किल्ल्यामध्ये करायला. म्हणून खाली आपल्याला धान्याच्या कोठ्या, वरती ती लक्ष्मी कोठी धान्याची कोठी आहे खरं तर, आतमध्ये खूप आतमध्ये आहे ती, तिथे आपण जाणारच सगळ्यात शेवटी. तर तशा रीतीने पाण्याचं राखण केलेलं असायचं. म्हणून किल्ला बांधताना आज्ञापत्रात महाराजांनी सांगितलेलं की सगळ्यात पहिल्या पाणी बघा. ज्या जागेला पाणी असेल, जिवंत झरे असतील आणि जिथे पाणी साठवण्याची हे असेल, अशाच ठिकाणी किल्ल्याची जागा निवडा आणि मग तिथे किल्ला बांधा. उगाच डोंगर दिसला किल्ला बांधला असं नाही. सगळ्यात जीवनाला आवश्यक आहे पाणी. घोडे आहेत, बैल आहे, इतर कामं आहेत, प्यायला आहे, धुणं भांडं, इतर सगळ्या स्वयंपाकाला पाणी लागतंय. गडावर सण उत्सव असतात, ह्या सगळ्याला भरपूर पाणी लागतं. आपल्याला कल्पना आहे किती पाणी लागतं. आपल्या घरी लग्न असलं की पाणी किती लागतं आपल्याला, किती बाटल्या आपण सांगतो, ऑर्डर करतो. तर तशाच रीतीने ह्या पाण्याचं रेशन करावं लागायचं आणि ते संरक्षित केलं जायचं. आणि म्हणून पाणी खातं जसं आज असतं तसं त्या काळी पाणी खातं असायचं. त्याच्यावरचे अधिकारी असायचे आणि त्या सगळ्यांना हे काटेकोर या सगळ्या गोष्टी असायच्या. आणि त्या पाण्याचं संरक्षण. परत शत्रूचे लोक, गुप्तहेर ज्याला म्हणतात, ते कदाचित हल्ला करायच्या आधी या गोष्टी घडायच्या. ते कोणीतरी गुप्तहेर यायचे आणि याच्यामध्ये काहीतरी विष टाकून पाणी विषारी करून टाकायचं. पाणी वापरण्याजोगं राहायचं, जेणेकरून तुम्हाला पाणी नाही म्हणून किल्ला सोडावा लागायचा. अशा घटना पूर्वीच्या काळी घडलेल्या आहेत. त्याच्यामुळे याच्यावर खूप असं कोणी आला आणि पाण्याच्या टाकामध्ये असलं आता जे चाललंय असं काही नाही. तर त्यामुळे हे खूप संरक्षित असायचं, कारण ही अतिशय जीवनाची महत्वाची गोष्ट आहे. अशा प्रकारचे पाण्याची बरीच टाकी आहे. तसं हे पाण्याचं प्यायचं पाण्याचं टाक आहे. आणि ते पुढे सुद्धा काही गुफा आहेत, पण ते आता पाण्याने भरल्या असं वाटतं. पण ते कोठ्या आणि त्याच्याही आधी माणसांच्या वस्तीच्या ठिकाणी. आता मला इथून सरळ जाऊ असं इथे पुढे अंतरावर ते 12 खोली टाकलं आहे. आणि त्याच 12 खोली टाकायच्या अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर आपल्याला विंचूकडा बुरुज बघता येईल. तर आपण विंचूकडा बुरुजावर जाऊ शकणार नाही, कारण काही लोकांना तिथे उतरता येणार नाही. मध्ये कसं दगडावर उतरावं लागतं आणि जाऊन यायला जवळजवळ 1.5 तास लागेल. एवढा वेळ आपल्याकडे नाही. तो आपल्याला ते बघता येईल, त्याचा छान फोटो काढता येईल. तर तिथपर्यंत आपण जाऊ. कधी भविष्यात ज्यांना बघायची इच्छा असेल तरुण मंडळी, तर त्यांनी आवश्यक तिकडे जा. आपण तिकडे जाऊ.